बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील बहुचर्चित मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल जाहीर झालाय। या पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा पराभव झालाय, तर स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांनी विजयी झाले। मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली। या धक्कादायक घटनेमुळे हे सरपंच पद रिक्त झालं। उदय नागरगोजे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उदय, ज्याला आपण म्हणू जनरल अशी कोणी लोकक्षेत्रातली व्यक्ती जेव्हा तिचं निधन होतं किंवा असा दुर्दैवी खून वगैरे होतो त्यावेळी स्वाभाविकरित्या एक भावनिक लाट असते, मात्र इथे त्यावेळी ही बघायला मिळाली नाही। काय नेमकी चक्र फिरली, काय वातावरण होतं? नक्कीच प्रसन्न सर, आपण जर हा सगळा जर लढा पाहिला तर संतोष देशमुख यांच्यासाठी यांना न्याय मिळावा, त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण गाव एकत्र लढलं। मोठा लढा यासाठी उभारला गेला होता। आपण संपूर्ण घटनाक्रम हा पाहिलाय, परंतु त्यानंतर आता जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला। आपण ज्यावेळेस धनंजय देशमुख यांच्याशी या संदर्भात संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तब्बल 16 महिन्यानंतर ही निवडणूक झाली आणि त्यामुळे हा निकाल समोर आलाय। कारण गेल्या 16 महिन्यात धनंजय देशमुख असतील किंवा देशमुख कुटुंबीय असतील हे सगळे न्यायालयीन लढाईत होते आणि त्यामुळे कुठेतरी गावकऱ्यांशी संवाद जो होता तो कमी झाला होता आणि त्याचाच परिणाम हा निवडणुकीमध्ये दिसल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे स्वरूपानंद देशमुख यांनी मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची देखील इच्छा होती, परंतु तसा प्रयत्न झाला नाही, त्यामुळे आम्हाला ही निवडणूक लढवावी लागली आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता जो कौल दिलाय तो मला मान्य आहे आणि गावच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटलंय। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।